राहुल गांधी आता नेमकं कोणाला टार्गेट करतायत? कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना, की थेट जेनझी मतदारांना? पेपर लीक, बेरोजगारी, भारतामधील कथित गैरप्रकार आणि शिक्षणाचे प्रश्न या मुद्द्यांवर राहुल गांधी आता आक्रमक झालेले दिसत आहेत आणि दुसरीकडे इंस्टाग्राम वरून थेट तरुणांची संवादही साधतायत. पण प्रश्न असा आहे की तरुणांचं लक्ष वेधून घेणं आणि त्यांचं मत मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? चला याबाबत सविस्तर समजून घेऊया. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. गेल्या काही महिन्यांमध्ये राहुल गांधींच्या राजकीय शैलीत एक बदल स्पष्टपणे दिसतोय. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग, पेपर लीक आणि बेरोजगारीचा मुद्दा, भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांवर आवाज आणि त्यासोबतच सोशल मीडियावर तरुणांशी थेट संवाद. 6 ऑगस्टला राहुल गांधींनी जेनझी साठी खास आस्क मी एनिथिंग सेशन घेतलं. प्रयागराजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजेच काय, राहुल गांधींचा फोकस आता फक्त कॉलेजच्या कॅम्पस पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. कॉलेज विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण आणि नोकरीच्या शोधात असलेले युवा हा मोठा वर्ग राहुल गांधी जोडण्याचा प्रयत्न करतायत. आणि यामागे एक महत्वाचा राजकीय हिशोब आहे बरं का. 2014 मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणारा तरुण वर्ग आता मिलेनियल मध्ये गेलाय. राहुल गांधींचं लक्ष आता त्यानंतरच्या पिढीकडे म्हणजेच जेन झी कडे वळताना दिसतंय. पण इथेच एक मोठा प्रश्न आहे, राहुल गांधी तरुणांचं खरंच लक्ष वेधून घेतायत का? आणि घेत असतील तर हे लक्ष मतदानाच्या वेळेला काँग्रेसच्या बाजूने मतात बदलणार आहे का? यासाठी आधी राहुल गांधींची तरुणांची संवाद साधण्याची पद्धत समजून घ्यायला लागेल. राहुल गांधी यापूर्वीही विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आलेले आहेत. अमेरिकेतील UC बर्कली आणि स्टॅनफोर्ड सारख्या विद्यापीठांमध्ये त्यांनी तरुणांशी संवाद साधला. पण आता हा फॉर्म्युला भारतात आणखीन आक्रमकपणे वापरला जातोय. कारण विद्यापीठ किंवा विद्यार्थी आंदोलन हे पारंपरिक राजकीय सभेपेक्षा एक खूप वेगळं व्यासपीठ आहे. इथे थेट प्रश्न विचारले जातात. रोजगार, शिक्षण, AI, भविष्य, स्पर्धा परीक्षा अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा होते. आणि सोशल मीडिया तर जेनझी पर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन एक मोठं माध्यम आहे. पण ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवाई यांच्या मते यामागे केवळ तरुणांची संपर्क साधण्याचा प्रयत्न नाही, सरकार विरोधातील नाराजीला राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न सुद्धा यामागे आहे. भारतीय राजकारणात असं यापूर्वीही झालंय. 1977 मध्ये आणीबाणी विरोधित नाराजीमुळे सत्तांतर झालं. त्यानंतर 1989 मध्ये काँग्रेस विरोधी वातावरणाचा परिणाम निवडणुकींवरती झाला. म्हणजेच लोकांच्या नाराजीला राजकीय पर्याय मिळाला तर ती नाराजी मतांमध्ये सुद्धा बदलू शकते. राहुल गांधींचा सध्याचा प्रयत्न कदाचित याच दिशेने, पण काँग्रेस समोर अडचणीही तितक्याच मोठ्या आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या. राहुल गांधी अमेठीतूनही पराभूत झाले होते. 18 ते 25 वयोगटातील सुमारे 41% मतदारांनी भाजपला तर सुमारे 19% मतदारांनी काँग्रेसला पसंती दिली होती. म्हणजेच केवळ तरुणांचे प्रश्न मांडले म्हणून तरुण मतदार आपोआप काँग्रेसकडे येतील असं चित्र नाहीये. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कॉलेज इंडिया आणि रिअल इंडिया यामधला फरक. एका मोठ्या शहरातील विद्यार्थी आणि 22 वर्षांचा एखादा तरुण जो दिवसभर स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, दोघांची परिस्थिती वेगळी असू शकते, पण रोजगार, परीक्षा, भरती आणि भविष्याबद्दलची चिंता ही दोघांमध्येही समान असू शकते. त्यामुळे राहुल गांधींचा खरा टार्गेट फक्त कॉलेज कॅम्पस नसून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेला तरुण वर्ग सुद्धा असू शकतो. इकडेच काँग्रेस समोर आणखीन एक मोठं आव्हान आहे, संघटन. राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसची अनेक राज्यांमधली ग्राउंड लेवल संघटना पूर्वी इतकी मजबूत राहिलेली नाही. आणि दुसरीकडे भाजपची संघटनात्मक ताकद ही मोठी आहे. त्याच विरोधी मतांचं विभाजन हा आणखीन एक प्रश्न आहे. काँग्रेस बाबत अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षही भाजप विरोधात आहेत. त्यामुळे भाजप विरोधातील नाराजी निर्माण झाली तरी थेट फायदा काँग्रेसलाच मिळेल याची हमी देता येत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेनझी साठी कोणाच्या विरोधात मतदान करायचं हा प्रश्न जितका महत्वाचा आहे, तितकाच कोणाच्या बाजूने मतदान करायचं हा प्रश्नही
महत्वाचा आहे. पेपर लीकचा मुद्दा राहुल गांधी मांडतायत, बेरोजगारीवरती बोलतायत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जातायत, पण तरुण मतदार शेवटी विचारणारच आहे, तुम्ही आमचा प्रश्न मांडलात पण सत्तेत जर तुम्ही आलात तर तुम्ही तो सोडवणार कसा? आणि इथेच अटेन्शन, ट्रस्ट आणि वोट येतं, यांच्यातला फरक आपल्याला दिसून येतो. इंस्टाग्रामवर एखाद्या नेत्याला फॉलो करणं वेगळं, त्याचं भाषण पाहणं वेगळं, त्याच्या मताशी सहमत होणं वेगळं आणि मतदान करताना त्याच नेत्याला मत देणं हे पूर्णपणे वेगळं. जेनझी ही सोशल मीडियावरची पिढी आहे. त्यांना पारंपरिक राजकीय भाषणांपेक्षा इंस्टाग्राम, युट्यूब आणि शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट जास्ती सहज पोहोचतो. राहुल गांधींचा अनौपचारिक सोशल मीडिया संवाद त्यामुळे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, पण त्यासाठी सोशल मीडियावर मिसइन्फॉर्मेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरतात. म्हणूनच तरुणांचं लक्ष मिळवणं हे पहिलं पाऊल आहे, पण त्या लक्ष्याचं विश्वासात रूपांतर करणं आणि विश्वासाचं मतांमध्ये रूपांतर करणं हे राहुल गांधी आणि काँग्रेस समोरचं खरं आव्हान आहे. राहुल गांधींची जेनझी स्ट्रॅटेजी गेम चेंजर ठरणार आहे का, की सोशल मीडियावरची लोकप्रियता आणि मतदानाच्या मशीन मधलं मत यामध्ये अजूनही मोठं अंतर राहणार आहे? याचं उत्तर आपल्याला निवडणुकीत मिळेलच, कारण जेनझीला फक्त ऐकून चालणार नाही, त्यांचा विश्वासही जिंकावा लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधींचा हा जेनझी फोकस काँग्रेसला मतदानामध्ये फायदा करून देईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.